हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर 6:15 वाजले, 5:30 पावणे 6 झालेले आणि किचनची जी मी क्लिनिंगची सुरुवात केली ती अर्धीच झालेली आहे. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी किचनच्या ज्या स्टाईल वगैरे क्लीन केलं तर तो व्हिडिओ शेअर केला होता. आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ आहे जो आता कॅबिनेटमधले ज्या बरण्या वगैरे ते मला स्वच्छ करायच्या आहे. तर आता 6 वाजली, त्यामुळे आता तर नाही करणार संध्याकाळी, कारण आरव पण उठला आता, तो झोपेपर्यंत तेवढं होईल तेवढं काम केलं मी. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. एकदम बाबा. आणि संध्याकाळचे 6 वाजले आणि मस्त अगदी ना ऊन आलं आहे, कारण सूर्य या साईडला मावळतो आमच्या पश्चिमेला. आणि त्यामुळे ना एकदम असं अचानक आहे ना पूर्ण असं ढग आलेले आहे, त्याच्यात ना मस्त सूर्य असा दिसतोय. तर दाखवते तुम्हाला. हात बाजूला कर मम्मी, हात बाजूला कर ना. कुठे चालला रे तू? कुठे चालला बाबू? कुठे चालली तू? दीदी चलिए चाली. तो बहुतेक मला वाटत नाही वरती जाईल भूमी, तुला तो बाहेर चालू म्हणतो. चावी कोणती आहे? चावी कोणती पण लागते, कोणती पण त्यातल्या चावीतली कोणती पण लागते, पण तो थांबणार नाही जास्त वेळ. वेअर आर शूज? आरव गेलाय भूमी बरोबर चक्कर मारायला. तोपर्यंत आता चहा घेऊया, कारण खूप कंटाळा आलेला. त्याला चहा करते आता मस्त. अजून भांडे पण मला लावायचे पाठीमध्ये, तसेच आता सर्व कसलेले हे ठेवून द्यायचे देवाचे. आता नवरात्रासाठी लागणार आहे दिवा वगैरे, या घंटी काही घासून ठेवलेले. त्यानंतर आता हेही भांडे मला लावून घ्यायचे, सुकले चांगले. आता कोणतं घेऊ? तर चला आता मस्त चहा ठेवायचा आहे त्यामध्ये. तर चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर भूमीला म्हटलं आता आरवला जरा चक्कर मारून आण किंवा वरती टेरेसवरती घेऊन जा. आणि मग मी त्यावर बाकीचे डबे वगैरे आवरून घेते, कारण आता डब्यांचा जो पसारा काढलेला आहे तर आरव त्याच्याशी खेळत बसेल आणि डबे इकडं तिकडं फेकत जाईल. त्यापेक्षा आहे ना मी आता पटापट सर्व डबे पुसून घेते, कारण गणपतीच्या वेळेलाच घसून झालेले होते. त्यामुळे मग आता सर्व काढत नाही बसणार आहे, कारण सर्व सामान काढत बसलं तर आरव एकही सामान व्यवस्थित ठेवत नाही, तो सर्व इकडचं तिकडं करतो. त्यामुळं मग आता हे शेंगदाणा, साबुदाणा आणि भगर, चणा डाळ, तूर डाळ हे याच्यासाठी हे डबे ठेवलेले. मुगाची डाळ जे कमी 1 किलोसाठी मोठे आणि अर्धा किलो किंवा पाव किलो असतं त्याच्यासाठी हे छोटे डबे असतात. आणि हे डबे ना खूप म्हणजे खूप मस्त आहे, कारण यांना आहे ना जागाही खूप कमी लागते आणि किचन पण व्यवस्थित दिसतो. आणि जे मोठे असतात ज्याच्यात मी जसं 5 किलो साखर वगैरे आणली ना, तर मग ह्या मोठ्या डब्यांमध्ये ती ठेवता येते आणि जशी लागेल तसे छोट्या डब्यात काढून घेता येते. तर मग हे मोठे डबे स्टोरेजसाठी 4 ते 5 किलोसाठी अगदी चांगले पडतात. तर ही सर्व डबे आता मी व्यवस्थित आहे ना एकसारखे लावून घेते कॅबिनेटमध्ये. कॅबिनेट माझं पुसून वगैरे झालेलं आहे, तर आता व्यवस्थित एकसारखे लावून घेते. आणि घरात कितीही डबे कितीही भांडे असो ना, तर आपल्याला ते कमी पडत असतात, कारण अगदी छोट्या वस्तूंसाठी आपल्याला डबे छोटे मोठे लागतच असतात. त्यामुळे आता मी सर्व हे डबे इथे व्यवस्थित एकावरती एक, छोटे असल्यामुळे ते एकावर एक ठेवलेले व्यवस्थित बसून जातात. आणि मोठे जे 1-1 किलोचे आहे तेही व्यवस्थित एका लाईनीमध्ये बसून जातात. तर केव्हाही ना जेव्हा असे प्लास्टिकचे डबे आपल्याला वापरायचे असेल ना, तर ह्या शेपचे घेतले ना, असे लांब शेपवाले किंवा उभ्या शेपचे, तर हे डबे अगदी खरंच आपल्या किचनची जागा आहे ना खूप कमी करतात. म्हणजे जागा त्यांना खूप कमी लागते ना, त्यामुळं किचन पण असं गजगज दिसत नाही
आणि व्यवस्थित दिसताना पण अगदी छान दिसतात. म्हणजे कोणीही आलं ना तर 1 मिनटं विचारतं की हे डबे कुठून घेतले बुवा असे. आणि शेजारच्या कॅबिनेटमध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला त्याचंही तेही पण स्वच्छ केलेले आहे. फक्त एकदा असं थोडंसं आता पुसून घेणार आहे मी ही कॅबिनेट. आणि त्यानंतर इथं ज्या छोट्या छोट्या बरण्या असतात ज्याच्यामध्ये ओवा, बेकिंग पावडर किंवा आता हे हिंगचे जे खडे असतात ना ते, किंवा काळं मीठ जे खड्यांचं असतं ते, तर त्यासाठी मी आहे ना छोट्या छोट्या बरण्या वापरत असते. म्हणजे ते इझिली आपल्याला जेव्हा लागतं ना तेव्हा पटकन असं काढता येतं आणि किचनच्या समोरच दिसतं ना त्यामुळे. आणि तिथली जागा पण खूप छोटी आहे, तर त्या छोट्याशा जागेत आहे ना तर त्या छोट्या साईजच्या बरण्या ना अगदी आरामात बसून जातात. आणि त्या 6 बरण्या आहे त्यामुळं मग मला त्या अगदी जवळच्या आणि समोरच लगेच दिसत बुवा काही लागलं तर आपण पटकन काढून घेऊ शकतो. तर त्यात माझे थोडेसे काळे तिळही ठेवलेले असतात जे आपल्याला कधी कधी नान रोटी वगैरे बनवतो ना त्याच्यावरती लावण्यासाठी. आणि बाकीचे ते इथं बघू शकता तुम्ही, हिंग जो खडेवाला असतो तो आणि काळा मीठ जे खड्यांचं असतं ते. तर या छोट्या छोट्या वस्तूंसाठी ना मला बरण्या खूप म्हणजे, आणि कसं असतं जे छोटं वस्तू असतात ना त्यासाठी अशा छोट्याशा बरण्याही खूप यूजफुल पडतात. किंवा आपलं आपण वेलदोड्याची पावडर करतो ती ठेवण्यासाठी, म्हणजे अशा या बरण्या की ज्याच्यातून पटकन आपल्याला दिसतं पण छोट्या मोठ्या वस्तू काय ठेवलेल्या आपण कशात काय ठेवलेलं तर तेही व्यवस्थित असं कळतं. तर आता मी या बरण्या सर्व आहे ना साबण लावून असं स्वच्छ घसून घेते, कारण किचनच्या जवळ असल्यामुळे ना जेव्हा आपण स्वयंपाक करू तेव्हा त्यातलं जे वाफेमुळे ना सर्वीकडं असं तेलकटपणा थोडासा आलेलाच असतो. तर मी आता या व्यवस्थित अशा आहे ना घसून घेते आणि थोड्याशा सुकण्यासाठी ना खिडकीमध्ये तशा उभ्या करून ठेवते, म्हणजे त्या आता रात्रीतून सुकून जातील आणि सकाळी मग मला व्यवस्थित वाळल्यानंतर आहे ना सर्व त्यातले त्यात पुन्हा भरून ठेवता येईल. तर चला मी आता सर्व छोट्या बरण्या ना घासून घेते. तर भरपूर असा पसारा अजून किचनच्या ओट्यावर माझा तसाच पडलेला आहे. तर तोही आता मी हळूहळू सर्व व्यवस्थित असं क्लीन करून घेते, कारण आता सर्व भांडे काढले ना तर त्याच्यातले छोटे मोठे इकडचे तिकडचे सगळे आता मिक्स झालेले, काही खाली ट्रॉल्यांमध्ये असतात, काही वरती कॅबिनेटमध्ये ठेवलेले किंवा रोज डेली यूजचे जे लागतात ते. तर आता बरण्या मी